निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विधानसभा निवडणुकीचं एकूणच केलेल्या नियोजनाचं कौतुक केलं। राज्यात विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा झाला। मुंबई इथं राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या तसंच आचारसंहिता लागल्यानंतर करावयाच्या तयारीचा आढावा निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी घेतला। यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महिला मतदान नोंदणी आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर यासाठी केलेली तयारी आणि एकूण नियोजन स्पष्ट केलं। या नियोजनाची दखल घेऊन राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातही सोलापूरप्रमाणे नियोजन करावं अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। सोलापूरचे जिल्हाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या कामकाजात स्वतः लक्ष घालून मतदानाची टक्केवारी वाढवणं यासह सर्व मतदान प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी अत्यंत कुशलतेनं जाणीव ठेवून पूर्वतयारी आणि नियोजन करत असल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचं कौतुक केलं। दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ज्या गावात महिला मतदान नोंदणी कमी आहे, जेंडर रेशोचं प्रमाण पाहून अशा ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका, महिला बचत गट यांच्यामार्फत शिबिरं घेतली। नवीन विवाह झालेल्या महिलांची गावात नोंद करून घेण्यासाठी विशेष नियोजन केलं। प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार संबंधित मतदान केंद्रावर भेटी देऊन जास्तीत जास्त महिलांची मतदार म्हणून नोंदणी होण्यासाठी प्रयत्न केले। त्यामुळे मतदार यादीचा जनरल रेशो 931 वरून 948 पर्यंत वाढण्यास मदत झाली आहे।